पिंपटी ते वरखेडी रस्ता खुला न केल्यास बिरसा फायटरचा आंदोलनाचा इशारा। 4 वर्षापासून रस्ता बंद, वृद्ध व गरोदर महिला रुग्णांचा मृत्यू। सायसिंग मुवाशा वसावे, मुख्याध्यापक आदिवासी आश्रमशाळा तलाई, राहणार पिंपटी पोस्ट, भांगरापाणी, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार यांनी वरखेडी ते पिंपटी, पिंपटी ते पिंपरापाणी पर्यंतचा शासनाचा जुन्या रस्त्यावर अतिक्रमण करून लोखंडी गेट बसवून पिंपटी येथील ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या रस्ता गेल्या 4 वर्षापासून बंद करून अतिक्रमण केलेला रस्ता ग्रामस्थांसाठी तात्काळ खुला करावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश सचिव रोहिदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, बिरसा फायटर्स पिंपटीचे निमजी वसावे, संदीप वसावे, आरशी वसावे, राजेंद्र वसावे, दिलीप वसावे, खेमजी वसावे, दिवाल्या वसावे, काड्या वसावे, रणजी वसावे, मोग्या वसावे, कालूसिंग वसावे, रवींद्र वसावे, रामसिंग वसावे, रेहजा वसावे, रमेश वसावे, धीरसिंग वसावे, तेजला वसावे, संजय वसावे, अमिताभ वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। मौजे पिंपटी तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आम्ही मौजे पिंपटी येथील वडिलोपार्जित कायमचे रहिवासी आहोत। त्या गावातच आमचं घर, शेती आहे। पिंपटी ते वरखळी, पिंपटी ते पिंपरापाणी हा ग्रामपंचायतीचा मालकीचा जुना रस्ता आहे। पूर्वी गावातील व्यक्ती ह्या त्या रस्त्याने ये-जा करत होते, परंतु पिंपटीतील सायसिंग मुवाशा वसावे यांनी दादागिरीच्या बळावर हा रस्ता बंद करून लोखंडी कंपाऊंड बसवलं असल्यानं गेल्या 2 ते 4 वर्षापासून गावातील लोकांना वाहन घेऊन येण्यास, पायी फिरण्यास, ये-जा करण्यास गेट बंद असल्यानं अडथळा निर्माण होतोय। गावात कुणी आजारी पडल्यास किंवा गरोदर असल्यास, प्रकृती बिघडल्यास दवाखान्यात येण्यासाठी मोठी नदी पार करावी लागते। दऱ्याखोऱ्यातून 2 डोंगर पार करावे लागतात। वेळेवर उपचार न झाल्यास गावातील काही वयोवृद्ध नागरिक तसेच काही गरोदर महिला देखील मरण पावल्यात। रस्ता बंद असल्यानं गावात शिक्षक, ग्रामसेवक वेळेवर भेट देऊ शकत नाहीत। गावात पाणी नाही, शाळेची व अंगणवाडीची पक्की इमारत नाही, घरकुल नाही, रस्त्याअभावी शासनाची एकही योजना पोहोचली नाही। ग्रामस्थांची मोठी गैरसोय निर्माण झाली। म्हणून पिंपटी ते वरखेडी हा रस्ता ग्रामस्थांसाठी तात्काळ खुला करण्यात यावा, अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला आहे। सायसिंग मुवाशा वसावे, राहणार पिंपटी या एका व्यक्तीने पिंपटी ते पिंपरापाणी पर्यंतचा सरकारी रस्ता, सार्वजनिक रस्ता दादागिरी करून, दमदाटी करून बंद केलेला आहे। लोखंडी कंपाऊंड बांधलेला आहे। त्यामुळे या गावातील रहिवाशांना येण्या जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। म्हणून हा रस्ता या ग्रामस्थांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून केलेली आहे। सायसिंग वसावे या एका व्यक्तीने दमदाटी करून हा रस्ता गेल्या 4 वर्षापासून बंद केलेला असल्यामुळे या ग्रामस्थांना या रस्त्यावरून येता जाता येत नाही। त्यामुळे या गावातील वयोवृद्ध माणसं, गरोदर महिला इत्यादींना रुग्णालयात नेताना वाटेतच वेळेअभावी उपचार मिळाला नसल्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे। अनेक जीव जात आहेत आणि या गावामध्ये पाण्याची कोणत्याच प्रकारची सोय नाही, विहीर नाही, हातपंप नाही आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत इथं पाणी पोहोचवण्यासाठी साहित्य या गावापर्यंत रस्ता नसल्यामुळे पोहोचत नाही। घरकुले मंजूर आहेत, परंतु घरकुलसाठी जे साहित्य लागतं ते रस्ता नसल्यामुळे घरापर्यंत लोकांना पोहोचत नाही। म्हणून घरकुल सुद्धा बांधली गेली नाही आहेत। शाळकरी मुलांना मोठी नदी पार करावी लागते, 2 डोंगर पार करावे लागतात। असा प्रचंड त्रास या रस्त्याअभावी या ग्रामस्थांना होत आहे। म्हणून हा रस्ता तात्काळ खुला करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। हा रस्ता जर खुला केला नाही तर आम्ही या ग्रामस्थां मिळून आदिवासी संघटनांतर्फे तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। मी पिंपटी गावाचे ग्रामस्थ, वरखेडी ते पिंपटी या गावाचा रस्ता सायसिंग मुवाशा या शिक्षकाने 4 वर्षापूर्वीपासून रस्ता बंद करून तर रस्ता बंद ठेवल्याने आम्ही ग्रामसेवकने आम्हाला निवेदन दिलं। त्याच्यात लिखित भाषेने त्यांनी लिहून दिलं 4 महिना अंतर्गत या गावाचे मी जेवढे काही विकास असेल ते पूर्ण करेल असं त्यांनी ग्रामसेवक या साहेबांनी आम्हाला लिहून दिलं। पण ते काम 4 वर्ष झाले आजपर्यंत करून दिलं नाही। हे काम करून देण्यासाठी आम्ही
नंदुरबार जिल्हा अधिकारी यांना पत्र दिलं. सगळे पत्र देऊन परत आम्ही अजून एक पत्र देऊन हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही मागणी करतो आहे. हा रस्ता खुला करून द्यावा, एवढं माझं बोलून मी शब्द संपवतो आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके, अक्कलकुवा, अकराणी.